श्री गणेशाय नमः। हे कौसल्यात्मज रामराया, हे रघुकुलभूषणा करुणालया, सीतापते करा दया, आता या लेकरासी, त्राटिकात्वा उद्धरली अहिल्या, शिळा सजीव केली, शबरीची पुरविली इच्छा तू दाशरथे, भक्त रक्षणा कारण सोडिले नृपसिंहासन, वानर केलेस बलवान केवळा आपुल्या कृपेने, शिळा तरल्या सागरी तुझ्या नामे रावणारी, बसविलास गादीवरी भक्ता आपला बिभीषण, जो जो आला शरणपदा तुझ्या की हे आनंद कंदा, दैन्य दुःख आपदा त्याच्यात वारिल्यास, हे मनी आणावे दास गणूस सांभाळावे, बालकाने धावावे जननी विण कोणाकडे, तू जननी जनिता सद्गुरु, तू भक्तांना कल्पतरू, भवनदीचे भव्य तारू तूच की रे रामराया, एक खेरडे गावचा रहिवासी मेहकर तालुक्याचा, बंडुतात्या नावाचा ब्राह्मण होता विबुध हो, हा बंडुतात्या ब्राह्मण सदाचार संपन्न, उदार होते ज्याचे मन गृहस्थाश्रम चालवी, श्रोते या प्रपंचात संकटे येती अतोनात, परी नाही सुटत लोभ मानव, परी नाही पहा सुटत लोभ त्याचा मानवा, या बंडुतात्या घरी पाहुणे येती वरच्यावरी, तो अवघ्यांची साचकरी सरबराई निजांगे, ऐसा क्रम चालला संचय अवघा संपला, आली पाळी बिचाऱ्याला कर्ज काढणे साहूचे, घरदार पडले गहाण अगणित झाले तयारुण, लोकांप्रती दावण्या वदन लाज वाटू लागली, विकावया न काही उरले अवघे सदन साफ झाले, भांडे कुंडे तेही गेले काय विपत्ती वर्णावी, तगादे करीती सावकार शिपाई धाडून वरच्यावर, भागवण्यासी दोन प्रहर अडचण पडू लागली, कांता बोले टाकून मुले करीती अपमान, पत गेली उडून उसने न कोणी देती हो, ऐशा तापे तापला जीव द्याया तयार झाला, पैसा संपता प्रपंचाला काही नसे किंमत, जे सुखाचे वाटे स्थान तेच दुःखाचे निकेतन, संपून गेल्यावरी धन सहज होते न्याय हा, बंडुतात्या विचार करी जीव कोठे देऊ तरी, अफू खाऊन मरू जरी तरी ती घ्याया पैसा नसे, जरी जाऊन विहिरीवरी जीव हा मी देऊ तरी, तितुक्यात कोणी येऊन वरी जरी मला काढल्यास, जीवही हा न जाईल उलटी फजिती होईल, सरकार शिक्षा देईल आत्महत्यारा म्हणून मला, यापेक्षा हिमालया जावे वाटे जीव द्याया, आत्महत्येचा ते ठाया दोषही ना लागेल, ऐसा करूनी विचार पडला घराच्या बाहेर, अखेरचा तो नमस्कार केला त्याने प्रपंचाला, एक लंगोटी घातली राखा अंगाला विली, तयाने ही युक्ती केली ओळखा आपुली बुजवावया, श्रोते अब्रुदारासी जननिंदेचे मानसी, भय वाटे अहर्निशी हे सकळासी ठाऊक, बंडुतात्या म्हणे मनी हे दीन दयाळा चक्रपाणी, अवकृपा मजला गोनी कारे ऐसी केलीस, तुझ्यावरी विश्वास माझा पूर्ण होता अधोक्षजा, तू रंकाचा करीसी राजा ऐसे ऐकिले पुराणी, ते सर्व खोटे झाले प्रत्ययासी माझ्या आले, व्यर्थ कवींनी रंगविले चरित्र तुझे नारायणा, आता जीव देतो परी तुझ्यावरी मी श्रीहरी, याचा विचार काही करी हत्या नको घेऊ मम, ऐसे मनी बोलला तिकीट काढाया लागला, तो एक भेटला विप्र त्यासी स्टेशनात, आताच हरिद्वाराचे तिकीट नको घेऊ साचे, घेऊन दर्शन संताचे मग जावे हरिद्वारा, आपल्या वऱ्हाड प्रांतात श्री गजानन महासंत, आहेत अवतरले सांप्रत त्यांच्या दर्शना जाय तू, संत दर्शन आजवरी वाया न गेले भूमीवरी, उगीच त्रासून अंतरी भलते काही करू नको, ऐसे बोलता ब्राह्मण तात्या गेला गोंधळून, म्हणे हा मनुष्य कोण औचितमसी भेटला, किंवा याने ओळखिले मी बंडुतात्या म्हणून भले, काही न माझा तर्क चाले पुसू तरी याते कसा, काही असो शेगावासी जाऊन वंदू समर्थांसी, ऐसे बोलून मानसी शेगावासी पातला, दर्शना गेला ब्राह्मण तो महाराज वदले हसून, कारे देशी जाऊन प्राण हिमालयासी बंडुतात्या, अरे आत्महत्या करू नये हताश कदापि होऊ नये, प्रयत्न करण्या चुकू नये साध्य वस्तू साधण्यास, आता जरी दिलास प्राण प्रपंचाशी त्रासून, तरी येशील घेऊन जन्म पुन्हा ते भोगावया, नको जाऊ हिमालया गंगे माझी प्राण द्याया, परता पुल्या घरी जाया वेळ वेड्या करू नको,
तिकीट घेता जो भेटला स्टेशनावरी ब्राह्मण तुला, ओळखिले का सांग त्याला तो कोण होता हे काही. जा आता घरी परत राहू नको लवही येथ, बापा तुझ्या मळ्यात आहे एक म्हसोबा. त्या म्हसोबाच्या पूर्वेसी बाभुळीच्या झाडापासी, खोदून पहा मेदिनीसी 2 प्रहर रात्रीला. काम जमीन खोदण्याचे तूच एकटा करीसाचे, खाली 3 फुटांचे द्रव्य तुझला सापडेल. त्यातून थोडे कर्जदारा देऊन ऋणमुक्त होई खरा. नको सोडूस बायका पोरा उसने वैराग्य वाहू नको. ऐसे बोलता गजानन आनंदला तो ब्राह्मण, आला खेरड्यास परतून राख पुसून अंगाची. रात्रीची या वेळेला मळ्यात म्हसोबापासी आला, बाभुळी खाली लागला जमीन खोदाया कारण. तो 3 फुटांवर लागली श्रोते घागर, एक तांब्याची साचार वेळणी होती जिच्या मुखा. त्या तांब्याच्या घागरीत मोहरा सोन्याच्या 400, पडल्या त्याच्या दृष्टीप्रत मग काय विचारता. करी घागर घेऊन या लागला तेथेच नाचावया, जय जय गजानन गुरुराया ऐसे मुखे बोलून. त्याच द्रव्ये करून फेडिले त्याने अवघे ऋण, मळा होता पडला गहाण तोही आणला सोडवोनी. घडी बसली प्रपंचाची ही गजानन कृपेने साची, वृत्ती बंडुता त्याची गेली अति आनंदून. जेवी मृत्यूची घटका भरता अमृत कलश यावा हाता, वासागरा माझी बुडता तारू दृष्टीस पडावे. बंडुता त्यास तैसे झाले दुःखाचे ते दिवस सरले, मग त्याने पुढे केले येणे पहाशे गावा. दानधर्म तेथे केला मोठ्या प्रमाणा माझी भला, गजाननाच्या पदी झाला लीन अनन्य भावाने. तै महाराज बदले त्यासी आम्हा सकारे वंदिसी, ज्याने दिला आहे तुसी द्रव्य घटतो वंदितया. आता तरी येथून खर्च करावा सांभाळून, उगे न करी उधळेपण त्यात नसे सार काही. जनसुखाचे सोबती निर्वाणाचा श्रीपती, त्याची सदैव करी भक्ती तो न उपेक्षी कदा तुला. ऐसा उपदेश ऐकिला समर्थासी वंदून भला, बंडुता त्या गावास गेला आपुल्या अति आनंदे. एकेकाली सोमवती पर्व आले निश्चिती, जी का अमावास्या येती सोमवारी ती सोमवती हो. या सोमवतीचे महिमान पुराणात केले कथन, या दिवशी नर्मदा स्नान अवश्य म्हणती करावे. म्हणून शेगावची मंडळी नर्मदेस जाया तयार झाली, तयारी त्यांनी अवघी केली पडशा वगैरे भरून. मार्तंड पाटील बंकटलाल, मारुती चंद्रभान बजरंगलाल यांनी केला एकमेळ ओंकारेश्वरी जाण्याचा. बंकटलाल म्हणे अवघ्यासी आपण जातो नर्मदेसी, घेऊ सांगा ते महाराजांसी स्नान कराया नर्मदेचे. चौघे मठामाजी आले समर्था विनवू लागले, ओंकारेश्वरी गुरु माऊले चला आमुच्या समवेत. तुम्ही असल्याबरोबर काळाचाही नाही दर, घाला आम्हास पायावर त्या ओंकारेश्वराच्या. हा अधिकार माते विना नाही पहा इतरांना, आमुची विनंती हीच चरणा न्यावे आम्हा नर्मदेसी. तुम्ही आल्या वाचून आम्ही नहालू येथून, बालहट्टा लागून जननी तीच पूर्वीतसे. महाराज म्हणाले तयासी आहे नर्मदा माझ्यापाशी, उगीच त्रास द्यायासी जाऊ कशाला तिला मग. मी या मठात बैसून करीन नर्मदेचे स्नान, तुम्ही या सारे जाऊन श्री ओंकारेश्वराला. तेथे राजा पूर्वकाली मानधाता भाग्यशाली, होऊन गेला महाबली दिगंत ज्याची कीर्ती असे. श्री शंकराचार्य गुरुवर त्यांनी केला जगदोद्धार, तेथेच दीक्षा साचार परमहंसाची घेतली. जा जा तुम्ही तया स्थला भेटा माझ्या नर्मदेला, मात्र नेऊ नका मला उगाचा आग्रह करून. आता परवाचे प्रयोजन नाही राहिले मज लागून, ऐसे ऐकता चौघे जण घट्ट धरिती पायाला. काही असो तेथवरी चला आमच्या बरोबरी, लगेच येऊ माघारी स्नान करून नर्मदेचे. महाराज म्हणाले ठीक ठीक तुम्ही दिसता दांभिक, नर्मदेचे आहे उदक या आपल्या विहिरीमध्ये. तिला टाकून आपण तेथे कराया गेलो स्नान, तरी राग येईल दारुण माझ्या त्या नर्मदेला. म्हणून सांगतो तुम्हीच जावे मला न आग्रह करावे, माझे वचन मानावे यात तुमचे कल्याण.